राज्यातल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये 101 कोटी रुपये पडून आहेत। नोटबंदी काळातील 101 कोटी रुपये बँकांमध्ये पडून आहेत। 500 आणि 1000च्या जुन्या नोटा सांभाळताना बँकांची मात्र कसरत होते। कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींची रोकड पडून आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 25.3 कोटी मूल्याच्या नोटा पडून आहेत। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 22.2 कोटी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 21.3 कोटी, तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 14.7 कोटी। अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 11.7 कोटी, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 5 कोटी, वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 78 लाख, अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 11 लाख। या नोटा आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत, त्यामुळे आम्हाला नफ्यातून तरतूद करावी लागली आणि आता हा सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही यासाठी दाद मागितलेली आहे। आता तिथं ही याचिका पेंडिंग आहे।